हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहणार आहोत की पोलीस स्टेशनमध्ये एक बाई आलेली असते. मंजूने सत्याच्या केसमध्ये ज्या माणसावरती संशय घेतलेला असतो त्याला मंजूने अटक केलेली असते आणि त्यामुळेच ती बाई तिथे त्याला भेटायला आलेली असते. ती बाई दुसरी कोणी नसून त्या गुन्हेगाराची पत्नीच असते. लगेचच ती गर्भवती असते. ती मंजू व त्यांना भेटते. त्यानुसारच ती माझ्या पतीला भेटायचंय असं आग्रह करते. तेवढ्यातच तिला प्रसूती कळास चालू होतात. ती गर्भवती असते आणि तिथेच तिला खूपच त्रास व्हायला लागतो. मंजू व भारती मावशी त्या सर्वजण ब्लँकेट वगैरे घेऊन येतात आणि त्या स्त्रीला खाली झोपवतात आणि डिलेव्हरी डॉक्टरपर्यंत नेण्या इतका वेळ नाही, म्हणून आता डिलेव्हरी इथेच करावी लागणार. मंजू लगेचच डॉक्टरांना कॉल करायला सांगते, पण डॉक्टर काही वेळेवरती पोहोचत नाहीत आणि त्या स्त्रीलाही हॉस्पिटलमध्ये नेण्याजोगी तिची तब्येत नसते. मंजूच्या मदतीला जर सत्या असेल तर मंजू काहीही करू शकते. तिने लगेचच डिलेव्हरी इथेच करण्याचा निर्णय घेतला आणि एका सुंदरशा बाळाला त्या बाईने जन्म दिला. ज्या माणसाला मंजूने अटक केलेली आहे त्या माणसावरती मंजूला खूपच दया येते. थोडा वेळ निघून जातो आणि आता ते बाळ खूपच छान हसायला रडायला लागलेलं असतं. तेवढ्यातच सत्या आता त्या बाळाला उचलतो आणि आपल्या खुशीत घेऊन त्याला खेळू लागतो. मंजू मनातली मनात आता विचार करू लागते, सत्या, जर तूही या केसमधून निर्दोष जर ठरला ना, तर आपल्याही आयुष्यात असे क्षण यायला उशीर होणार नाही. मंजू असं म्हणतच असते. सत्या बाळाला खूप छान खेळवत असतो. पाहूयात आता सत्या व मंजूमध्ये या बाळाने नेमकं काय घडवून आणणार आहे. हे बाळ त्यांना काय शिकवणार आहे, म्हणजेच त्यांच्या आयुष्यात बदल होतील. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.